नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, ज्याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. या व्हिडिओमध्ये आपण काही धार्मिक प्लेसेस पाहणार आहोत. त्र्यंबकेश्वर मंदिर. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. हे मंदिर नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे, जिथे गोदावरी नदीचा उगम आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापना शिलाहार राजा झंज यांनी 10व्या शतकात केली होती. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीत मंदिर नव्याने बांधले. असे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक असून याची उंची जवळजवळ 90 फूट आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे, ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. अंजनेरी मंदिर. हे मंदिर हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. हे मंदिर नाशिकपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्र्यंबकेश्वर मंदिरापासून केवळ 7 किलोमीटरवर आहे. अंजनेरी पर्वतावर अंजनी मातेने 108 वर्षे तप केले आणि येथेच वायुपुत्र हनुमानाचा जन्म झाला, अशी लोकांची श्रद्धा आहे. या मंदिरात भव्य अशी भगवान हनुमानाची लाल रंगाची मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराचा परिसर देखील खूप शांत आणि प्रसन्न आहे. मुक्तिधाम मंदिर. हे मंदिर संगमरवरी आहे, जे विविध हिंदू देवतांना समर्पित आहे. हे मंदिर नाशिक रोड उपनगरात स्थित आहे आणि एक प्रमुख पर्यटन आकर्षक आहे. असे हे मंदिर नाशिकपासून 8 किलोमीटरवर आहे. येथे श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या भिंतींवर कृष्ण आणि महाभारताच्या जीवनातील दृश्ये चित्रित केलेली आहेत. मुक्तिधाम मंदिरात 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहे, ज्या मूळ देवतांच्या मापानुसार बनवलेल्या आहेत. तसेच येथे केदारनाथ, बद्रीनाथ यांच्याही खूप छान अशा प्रतिकृती आहेत. सर्व 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींव्यतिरिक्त येथे नवनाथ, विष्णू, लक्ष्मी, राम, नवग्रह, हनुमान, दुर्गा, गणेश अशा जवळजवळ सर्व देवतांच्या मूर्ती आहेत. सर्व देवतांचे दर्शन जणू इथूनच घेता येईल. तपोवन. नाशिकमधील तपोवन हे स्थान पंचवटीच्या जवळ गोदावरी नदीच्या काठावर स्थित असून ते ध्यान आणि तपश्चर्येसाठी प्रसिद्ध आहे आणि हे मेन नाशिकपासून 4 किलोमीटरवर आहे. येथे सुरुवातीलाच भव्य अशी भगवान रामाची मूर्ती पाहायला मिळते. तसेच येथे लक्ष्मण आणि हनुमानाची देखील मंदिरे आहेत. भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांनी त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासातील बहुतेक काळ इथे घालवला. त्यांच्या जीवनातील काही घटना या मंदिरात चित्रित केल्या आहेत. या ठिकाणी रावणाची बहीण शूर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले असे म्हटले जाते, ज्यामुळे नाशिक हे नाव पडले. याचा देखावा देखील इथे पाहायला मिळतो. ने नाक काटा है, तो नाक कटी मेन जगह इधर है. जब बरसात के समय इधर बाढ़ रहता है तो यहाँ का दर्शन बंद होता है, इसलिए ऊपर वो खाली टेम्पल दिखा है. नाक काटा है, इसलिए पूरा सिटी का नाम नासिक बोलते. ब्रह्म तीर्थ, शिव तीर्थ, विष्णु तीर्थ, मुक्ती तीर्थ, अग्नि तीर्थ, सीता तीर्थ. सीता माता अंघोळीची जागा याला सीतेची नाणी म्हणतात. कपिल भगवान तप करून नदी आली कपिला. नाशिकहून गोदावरी 2 नद्यांचा कोपऱ्यावर संगम आहे. गोदावरी आणि कपिला नदीचा संगम देखील इथेच आहे. कुंभमेळा देखील येथे भरतो, ज्यामुळे या स्थळाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
काळाराम मंदिर हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक हिंदू मंदिर आहे, जे रामाला समर्पित आहे. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात आहे आणि हे मेन नाशिकपासून फक्त 2 किलोमीटरवर आहे. या मंदिराचे नाव रामाच्या काळ्या पुतळ्यावरून पडले आहे. काळारामाचा शब्दशः अर्थ काळा राम असा आहे. गर्भगृहात देवी सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम आणि मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा दिसून येतो. हे मंदिर खूप जुने आहे. अंदाजे 7व्या ते 11व्या शतकातील राष्ट्रकूट काळातील असावे. अशा या मुख्य मंदिरात 14 पायऱ्या आहेत, ज्या रामाच्या 14 वर्षांच्या वनवासाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच मंदिरात 84 खांब आहेत, जे मानवी जन्म मिळवण्यासाठी 84 लाख प्रजातींचे चक्र दर्शवितात. येथे असे 5 वटवृक्ष असल्याने यास पंचवटी म्हणून ओळखले जाते. सीता गुफा हे नाशिकच्या पंचवटी भागात स्थित आहे आणि हे ठिकाण रामायणातील एक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. सीता गुफा काळाराम मंदिरापासून खूप जवळ आहे, अगदी 100 ते 200 मीटरवर. भगवान रामाच्या 14 वर्षांच्या वनवासात सीता माता ज्या गुहांमध्ये राहत होती, त्या नाशिकमधील पंचवटी येथील सीता गुफा म्हणून ओळखल्या जातात. आणि इथे अशा या छोट्याशा गुफेमधून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. सीता गुफा हे असे ठिकाण आहे जिथे सीतेने त्यांच्या वनवासात भगवान शिवाची पूजा केली होती असे मानले जाते. असे म्हटले जाते की लंकेचा दुष्ट राजा रावणाने इथूनच सीतेचे अपहरण केले होते. रामायणातील प्राचीन महाकाव्यानुसार रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आले होते. 10व्या वर्षाच्या वनवासानंतर राम, लक्ष्मण आणि सीतेसह नाशिकजवळील गोदावरीच्या उत्तरेकडील तीरावर 2.5 वर्षे राहिले. हे ठिकाण पंचवटी म्हणून ओळखले जाते. पांडवकुंड हे सीता गुहेपासून फक्त 500 मीटरवर आहे. येथेच गोदा आरती देखील होते. गोदा आरती ही गोदावरी नदीच्या तीरावर केली जाणारी एक महत्त्वपूर्ण धार्मिक विधी आहे. गोदावरी नदीला गंगा असेही म्हटले जाते आणि ती नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. गोदा आरती दररोज संध्याकाळी 7 ते 8च्या वेळेत रामकुंडावर केली जाते. गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून देखील घोषित केलेले आहे. हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हणले जाते. त्यातील गोंदेश्वर मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. असे हे मंदिर नाशिक पासून जवळजवळ 30 किलोमीटरवर असून येथील विजिट
हे खरंच खूप वर्थ इट आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच स्टॉप करत आहोत आणि सेकंड पार्टमध्ये तुम्ही पाहाल लेणी आणि स्पेशल अट्रॅक्शन ऑफ नाशिक, जे की सुला विनियार्ड्स आणि फेमस मिसळ ऑफ नाशिक. सो सी यू सून.